मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत 1 तास चर्चा झाली आहे। राज्यात पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान धाराशिवमधून एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, तर याच डान्सवर मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी भान ठेवून वागलं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांची वागणूक असंवेदनशील आहे असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आक्रमक झालाय। बीडमध्ये 28 तारखेला महात्मा समता परिषदेच्या वतीने रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलंय। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, आत्महत्या करू नका असं ओबीसी तरुणांना भुजबळांनी आवाहन केलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आक्रमक झालाय। बीडमध्ये 28 तारखेला महात्मा समता परिषदेच्या वतीने रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर बुलढाणामध्ये नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान ठाकरे गटाने राडा घातला। जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला। लोकनेते रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्तानं धुळ्यामध्ये अभिवादन सोहळा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मंत्री मंगल प्रभात लोढांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी मदत केली। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी 51 लाख रुपये देणगीचा धनादेश दिला। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंत्री लोढा यांनी धनादेश सुपूर्द केलाय। मुख्यमंत्र्यांनी मंत्री लोढांचे आभार मानले। शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारकडून ठोस निर्णय होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशी माहिती दिली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जिल्ह्याच्या पूरस्थितीबाबतही भाष्य केलंय। मंत्री हसन मुश्रीफांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। मराठवाड्यावर आलेलं महापुराचं संकट दूर कर आणि मदत करण्याची ताकद सरकारला दे अशी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली। राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा हा स्थगित करण्यात आलाय। लँडिंगसाठी परवानगी नसल्यानं दौरा स्थगित करण्यात आलाय।